कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण जे शहरामध्ये झालेलं आहे, अतिक्रमण बांधकामं झालेले आहेत, हॉटेल्स असतील, ढाबे असतील, यांच्यावरती शोरूम असतील, यांच्यावरती कारवाई केली जाते। सध्या आपण बदलापूरच्या पनवेल हायवे येथे आहोत। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून होत असलेल्या या कारवाईविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय, कारण की आपण पाहिलं जो बदलापूर पूर्व येथील अंबरनाथ बदलापूर रस्ता आहे तिथेही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं असताना तिथे काही मोजक्याच ठिकाणी मोजक्याच हॉटेल्सवरती दुकानांवरती कारवाई करण्यात आली, परंतु काही नामांकित हॉटेल असेल, काही नामांकित वॉशिंग सेंटर असेल तिथे कारवाई करण्यात नाही आली। पनवेल हायवेमध्ये ही तशीच परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात पनवेल हायवेवरती सगळ्यांना माहिती आहे की अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट आहे। मोठ्या प्रमाणात ढाबे असतील, हॉटेल्स असतील या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अशातच फक्त मोजक्या एका मोठ्या इमारतीच्या परिसरातील जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्यात आलेलं आहे। एका मोठ्या विकासकाचं हे पाठीमागे काम सुरू आहे, ड्रीम प्रोजेक्ट सुरू आहे आणि त्या विकासकाच्या अवतीभोवती आपण जर पाहिलं तर जी अनधिकृत हॉटेल्स होती, त्या विकास कामाच्या शेजारी जी अनधिकृत कामं होती त्या ठिकाणी जी आहे ती तोडण्यात आलेली आहे। त्यामुळे या कारवाईवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। ही कारवाई खरंच बदलापूर शहराच्या विकासासाठी होती का कोणाच्या भलत्याच व्यक्तीच्या विकासासाठी ही कारवाई केली जाते, हा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। समोर आपण जर पाहिलं तर हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हॉटेल्स होते, ते एक महाराजा चाय म्हणून ते देखील या ठिकाणी प्रसिद्ध होतं। या ठिकाणी एक मोठं हॉटेल होतं, तेही खूप प्रसिद्ध होतं आणि ही जी कारवाई केली जाते ती बदलापूर शहराच्या विकासासाठी होणं अपेक्षित आहे। जर तुम्ही कारवाई करताय तर सरसकट सगळ्यांवरती कारवाई करा। एकाला न्याय वेगळा, एकाला न्याय वेगळा असं करणं जे आहे ते चुकीचं आहे। पाठीमागे जर पाहिलं तरी बस उभी होती, या बसमध्ये ते चालक असताना ते खरं तर रात्रभर ड्रायव्हिंग करून आले आणि ते झोपलेले, त्यांच्या बसवरती संपूर्ण ही भिंत जी आहे ती कोसळली आणि त्यामुळे त्यांचंही प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। आतमध्ये संपूर्ण काचांचा ढीग आहे आणि कारवाई करण्याची एवढी घाई का? कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून ही जी कारवाई होते ती चांगलीच आहे। शहराच्या विकासासाठी कारवाई होणं गरजेचं आहे, अनधिकृत बांधकामांना आळा बसणं तितकंच गरजेचं आहे, परंतु कारवाई करत असताना एवढी घाई का? आपण जर पाहिलं तर या कारवाईमध्ये कुठेतरी भेदभाव होताना पाहायला मिळतं। एवढ्या मोठ्या प्रमाणात 431 नावं यादीमध्ये आहेत। अनधिकृत बांधकामं असताना एक मोठा प्रोजेक्ट बदलापूर शहरामध्ये होतोय आणि या प्रोजेक्टच्या अवतीभोवती असणारे जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावरती तात्काळ तत्परतेने क्षणाचाही विलंब न करता कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली। त्यामुळे या कारवाईवरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। कुळगाव बदलापूर नगर परिषदच्या माध्यमातून हा जो मोठा प्रोजेक्ट माझ्या पाठीमागे सुरू आहे त्याच्या अवतीभोवती असणारं बांधकाम तात्काळ तोडण्यात आलं। त्यांच्या प्रवेशद्वारापाशी जे अनधिकृत बांधकाम आहे ते तात्काळ तोडण्यात आलं, परंतु शहरात मोठ्या प्रमाणात इतर ठिकाणी जास्त दूर नाही, इथूनच काही हाकेच्या अंतरावरतीच पुढे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहे, तिथे मात्र कुळगाव बदलापूर नगर परिषदेने पाठ फिरवली आहे। दुसरीकडे ते आता गेलेले आहे, जो बदलापूर अंबरनाथ पूर्वचा मुख्य रस्ता आहे तिथे कारवाई सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी ही कारवाई खरंच बदलापूरच्या विकासासाठी होते का कोणत्या मोठ्या विकासकाच्या विकासासाठी ही कारवाई होती, तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। याविषयी आपल्याला काय वाटतंय? बदलापूर शहर सुशिक्षितांचं शहर म्हणून ओळखलं जातं। बदलापूर शहरात राहणारे जेवढेही लोक आहेत, जरी आपली नाळ रेल्वेसोबत जोडलेली आहे, आपण नोकरी धंद्यासाठी जरी बाहेर जात असलो तरी बदलापूरमधला वर्ग जो आहे तो सुशिक्षित आहे, त्यांना कोणी मूर्ख बनवू शकत नाही। इकडची लोक जी आहेत ती प्रचंड हुशार आहेत। त्यामुळे या कारवाईविषयी आपल्याला काय वाटतं? आपली मतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। बदलापूर शहरात अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट अगदी प्रामाणिकपणे बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत राहू। बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा, तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।